नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. एप्स्टीन फाइल्स मध्ये नाव आल्यानंतर सुद्धा आरएसएसनं मोदींवर कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही 23 तारखेला आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढणार. प्रकाश आंबेडकरांची माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 17 तारखेला होणार. लवकरच आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल आणि निर्णय होईल. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर उभारण्यात आलेल्या डिजिटल जाहिरात बोर्डावर कारवाईची आमदार मंदा म्हात्रेंची मागणी. धुळे शहरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी. गॅस मिळवण्यासाठी एजन्सीमध्ये जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण. पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू. बुलढाण्यातील टीबी हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरातून गॅस सिलेंडर चोरीला. चोरट्यांनी इतर काही वस्तूही लंपास केल्याची माहिती. यवतमाळच्या पुसद शहरात गॅसची साठेबाजी करणाऱ्यांवर मोठी कारवाई. तेलगू वसाहतमध्ये 40 सिलेंडर जप्त. गोपनीय माहितीच्या आधारावर सापळा रचून कारवाई. जळगावच्या भुसावळमध्ये वीज बिल थकल्यानं चक्क शहर तलाठी कार्यालयाचाच वीज पुरवठा खंडित. 42,560 रुपयांचं वीज बिल थकीत असल्यानं महावितरणची कारवाई. नागरिकांची अनेक महत्वाची कामं ठप्प. भंडाऱ्यात शिक्षकांच्या मागणीसाठीच्या सभापतींच्या उपोषणात विद्यार्थ्यांचाही सहभाग. शिक्षकांची 767 पदं रिक्त असल्यानं सभापती नरेश ईश्वरकर यांचं मागील 3 दिवसांपासून उपोषण सुरू. नागपूर महापालिकेकडून 200 कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉन्ड काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी आगामी अर्थसंकल्प सादर करताना केली घोषणा. पिंपरी चिंचवडमध्ये गॅस तुटवड्यामुळे अनेक चपाती भाजी सेंटर बंद पडण्याच्या मार्गावर. नोकरी करणाऱ्या हजारो तरुणांसमोर जेवणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. नांदेडमध्ये मिनी सरस रेणुका महोत्सवास आजपासून सुरुवात. महिला बचत गटाच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन. घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चपला, हस्तनिर्मित वस्तू, लाकडी वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी दाखल. बुलढाण्यातील दाताळा जामनेर रस्त्यावर ग्रामस्थांचा रास्ता रोको. दाताळा येथे 2 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयातील चेक चोरीला. अज्ञात चोरट्यांनी चेक चोरी करून बँकेतून 5,58,000 रुपये रक्कम काढल्याची घटना समोर. रायगडच्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर 32 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू. जन्मानंतर काही वेळातच नवजात बाळ अनाथ झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये 6 दिवसांत 5 बुलेट गाडी चोरीला. 2 चोरट्यांनी ही चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. तर या होत्या काही विशेष घडामोडी. आणखी काही विशेष घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा एलएस मराठी. सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.